Hello everyone, once again welcome back. We have started with dental products. I hope you remember this. In this scene we have number of dental products and inorganic compounds which are related to the dental products. In that we have seen the dentifrices, and in dentifrices we have seen a compound that is the calcium carbonate. In that we have seen a full monograph of this. Then next we have seen what kinds of role of fluoride in our dental product. What is the major role of dental fluoride? If this fluoride content is less, what is happen? If fluoride it contains more, what is happen? That is, if it is more in concentration in our preparation, or it is taken in great amount than in required amount, it happens the dental fluorosis. That you know that, right? And what is the exact mechanism of fluorides in dental caries? That we have also seen, right? So also we have seen the role of phosphate and we have no anti-caries agent. So आता इथे तुम्हाला एक गोष्ट कळली असेल की फ्लोराईडचा कंटेंट डेंटल कॅरीजमध्ये काय आहे. ॲक्च्युली ते काय करत आहे की जे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या टूथवरती जे ग्रो होत आहे, बरोबर आहे, ते काय करतात, ॲसिड रिलीज करत आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला आठवत असेल, बरोबर आहे. तर ते ॲसिड जे रिलीज करत आहेत त्याच्यामुळे काय होत होतं की जे टूथ इनॅमल जे असेल हे काय होतं आहे, डिझॉल्व होत होतं, बरोबर आहे. आणि टूथ इनॅमल तुम्हाला माहिती आहे, इट इज अ आउटर मोस्ट प्रोटेक्टिंग लेअर ऑफ अवर टूथ. आणि तोच जर टूथचा जर इनॅमल जर आपला डिझॉल्व झाला किंवा ॲबॉलिश झाला किंवा कॅव्हिटी फॉर्म क्रिएट झाला तर काय होणार आहे, आपल्याला डेंटल कॅरीज होणार आहेत, राईट. सो त्याच्यासाठी हे फ्लोराईड काय करतात की त्यांना एक प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतात. जे मायक्रो ऑर्गॅनिझम जे ॲसिड रिलीज केलं आहे त्याच्या अगेन्स्ट प्रोटेक्शन करतात, बरोबर आहे. म्हणजे आपला जो इनॅमल आहे तो काय होणार आहे, डिझॉल्व होणार नाही त्या ॲसिडमध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझमने प्रोड्यूस केलं आहे, राईट. सो दिस इज अ मेकॅनिझम. आता तुम्हाला मेकॅनिझम इझिली कळलं की फ्लोराईडचं मेकॅनिझम काय आहे. आणि हा क्वेश्चन मी बऱ्याचशा वेळी बघितला आहे. सो दिस इज गोइंग टू बी इम्पॉर्टंट. सो जेव्हा जेव्हा तुम्हाला क्वेश्चन येणार आहे व्हॉट इज रोल ऑफ फ्लोराईड, सो अँड एक्सप्लेन इट्स मेकॅनिझम ॲक्शन विथ मोनोग्राफ ऑफ सोडियम फ्लोराईड और इन डिटेल सोडियम फ्लोराईड. सो तुम्हाला काय लिहायचं आहे याच्यामध्ये, फ्लोराईड पण लिहायचं आहे प्लस सोडियम फ्लोराईड पण लिहायचं आहे आणि त्याचं मेकॅनिझम ॲक्शन पण लिहायचं आहे. ॲट द एंड दे कॅन आस्क यू एक्सप्लेन व्हॉट इज मीन बाय अँटी कॅरीज एजंट, एक्सप्लेन इन डिटेल अँटी कॅरीज एजंट, राईट. सो दिस काइंड्स ऑफ क्वेश्चन विल बी दे आस्क्ड टू यू. सो इन दॅट व्हॉट यू डू, अँटी कॅरीज एजंटमध्ये तुम्हाला फ्लोराईड, रोल ऑफ फ्लोराईड पण सांगायचं आहे, रोल ऑफ फॉस्फेट पण सांगायचं आहे, ओके. त्याच्यानंतर तुम्ही मेकॅनिझम ऑफ ॲक्शन फ्लोराईडचं सांगणार आहे जे मी आता तुम्हाला सांगितलं, प्लस एक्झाम्पल द्यायचे आहेत कुठली, सोडियम फ्लोराईड आणि आता जे आपण इथे बघतोय दॅट इज स्टॅनस फ्लोराईड. हा पण एक आता आपण इनऑर्गॅनिक कंपाऊंड इथे आपण बघणार आहोत, याचं पण एक्झाम्पल द्यायचं आहे. नाव इन अवर लास्ट सेशन इफ यू रिमेंबर दिस पार्ट दॅट इज सोडियम फ्लोराईड आय हॅव कवर्ड इट, राईट. So up to this we have covered it. Now my today's session is for the stannous fluoride. So stannous molecular formula that is SnF2, right. So sodium fluoride चे इथे काय होतं, NaF होतं, राईट. त्याला आपण फक्त रिप्लेस कशाने करतोय, स्टॅनस हा दुसरा आयन आहे ज्याने आपण त्याला रिप्लेस करतोय. सो इट इज SnF2. मॉलिक्युलर वेट यू हॅव टू रिमेंबर 56.7 and synonym that is you can see these are the tin fluoride, right. So as you see over here there are two ion, first one that is a stannous and second one that is a fluoride, right. So whenever there is a standard, so you have to bifurcate it in two parts. म्हणजे काय होत होतं, आधी पहिल्यांदा आपण सोडियम क्लोराईड बघितलं असेल, कॅल्शियम ग्लुकोनेट बघितलं असेल, इवन सोडियम फ्लोराईड पण बघितलं आपण लास्ट सेशनमध्ये. त्याच्यामध्ये आपण लिमिट लिहित होतो कसं की इट कंटेन्स नॉट लेस दॅन 98% अँड नॉट मोर दॅन 101%, बरोबर आहे. हे आपण एक स्टँडर्ड त्याचं लिमिटेशन लिहित होतो. आता इथे काय लिहायचं आहे आपल्याला, स्टॅनसचं लिमिट वेगळं लिहायचं आहे आणि फ्लोराईडचं लिमिट वेगळं ठेवायचं आहे. हा एक थोडासा डिफरन्स आहे जो तुम्ही लक्षात ठेवून द्या. सो इट कंटेन्स नॉट लेस दॅन 71.2% ऑफ स्टॅनस टिन अँड नॉट मोर दॅन 25.5% ऑफ फ्लोराईड ऑन कॅल्क्युलेटेड ऑन ड्रायड बेसिस. सो जेव्हा ड्रायड बेसिसवरती आपण हे बघणार तेव्हा काय असणार आहे, तुमचं जे सॅम्पल असेल स्टॅनस फ्लोराईडचं त्याच्यामध्ये स्टॅनस टिन किती पाहिजे, 71.2पेक्षा कमी स्टॅनस टिन त्याच्यामध्ये नसला पाहिजे. आणि जो आपला फ्लोराईड कंटेंट जो आहे तो काय पाहिजे, 25.5%पेक्षा
तो जास्त नसला पाहिजे, राईट. सो दिस इज माय स्टँडर्ड लिमिट फॉर द स्टॅनस फ्लोराईड. नाव very simple method of preparation. Just you have to remember only two ingredients. That method of preparation is to prepare by evaporating solution of stannous oxide in hydrofluoric acid in the absence of oxygen. एकदम सिम्पल आहे. सोडियम फ्लोराईडसाठी पण आपण सिमिलर काइंडमध्ये केमिकल रिॲक्शन बघितली होती, राईट. आता इथे पण आपण सिमिलर बघतोय. दॅट इज स्टॅनस फ्लोराईडमध्ये आपण काय करणार आहे, पहिलं आपल्याला स्टॅनस ऑक्साईड हे इव्हॅपरेट करून घ्यायचं आहे हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये, सॉरी हायड्रोफ्लोरिक ॲसिडमध्ये. दॅट इज 2HF अँड SNO इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. ह्याच्यामध्ये आता ॲडिशनल ऑक्सिजन आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये नाही पाहिजे, ठीक आहे. ह्याच्यामध्ये ही रिॲक्शन आपण कॅरीड आउट घेणार. देन आफ्टर यू विल गेट अ स्टॅनस फ्लोराईड विथ द रिलीज ऑफ वॉटर मॉलिक्यूल. सो दिस इज युअर मेथड ऑफ प्रिपरेशन, that is stannous fluoride. So its 8% of solution is used in a dentistry. So when you approach towards the dentist, they normally use the 8% solution of stannous fluoride. So this is a standard solution which is used for the dental what you may say in dental surgery as well, right. So this is the method of preparation for the stannous fluoride. Now we will see the properties for the stannous fluoride. It is very simple. The common sentence as usual, it is a white crystalline powder having astringent salty taste, right. So salty taste तुम्हाला माहिती आहे, ओके. सो तुम्ही बऱ्याचशा वेळी बघितलं असेल नॉर्मल साल्टची टेस्ट असते आणि थोडीशी आपण त्याला मराठी लँग्वेजमध्ये असं म्हणतो की झरका मारतो वगैरे असं आपण म्हणतो की थोडीशी अशी तुरटसारखी जी अशी टेस्ट लागते, राईट. सो साल्टी तुरट जी अशी टेस्ट अशी जी म्हणतो, दॅट इज मीन आय एम सेइंग दॅट ॲस्ट्रिंजंट. सो इफ देर इज अ क्रिस्टलाइन व्हाईट पावडर अँड इट हॅव ॲस्ट्रिंजंट साल्टी टेस्ट, in that case I can say it might be a stannous fluoride. The next property is what? It is soluble in water but insoluble in alcohol. Again same sentence आहे तुमचं, right. Then third, in an aqueous solution of stannous fluoride on standing, white precipitation of stannous hydroxide will be developed. So ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय होतं आहे, जेव्हा स्टॅनस फ्लोराईड आपण वॉटरमध्ये आपण एक स्टेबल होण्यासाठी जर ठेवलं तर काय होतं आहे, इट प्रोड्यूस स्टॅनस हायड्रॉक्साईड, that is it get precipitate at the bottom in a white precipitate, right. That is your stannous hydroxide. So this is again one more property of my stannous fluoride. So it should be kept in airtight closed container because it has tendency to get oxidized to the stannous tetrafluoride. आता जर प्रिपरेशनमध्ये तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये मी एक सेंटेन्स वापरलं होतं की काय होतं की आपल्याला अब्सेन्स ऑफ ऑक्सिजनमध्ये आपल्याला ही टोटल मेथड ऑफ प्रिपरेशन करायची आहे. का प्रिपरेशन करायचे आहे, इफ इट गेट कॉन्टॅक्ट विथ द ऑक्सिजन इट गेट ऑक्सिडाइज टू स्टॅनस टेट्राफ्लोराईड. सो स्टॅनस टेट्राफ्लोराईडसाठी तो ऑक्सिडाइज होऊ शकतो, राईट. दॅट्स वाय दिस कम्प्लीट मेथड ऑफ प्रिपरेशन शुड बी in a absence of oxygen. So this may be your property. The next identifications, how we can identify any sample that this is your stannous fluoride. So if you take 5 ml of 10% of solution of that particular sample in test tube, then add 2 ml of calcium fluoride, then white precipitation of calcium fluoride will be obtained. जेव्हा आपण ते सॅम्पल 5 ml घेणार 10% सोल्युशनचं ते पर्टिक्युलरली, त्याच्यामध्ये मी जर 2 ml कॅल्शियम क्लोराईड जर ॲड केलं तर काय होणार आहे, मला एक व्हाईट प्रेसिपिटेट भेटतो आहे आणि ती प्रेसिपिटेशन कसलं असणार आहे, कॅल्शियम फ्लोराईडचं असणार आहे. इफ दिस इज हॅपन आय कॅन से माय दॅट पर्टिक्युलर सॅम्पल इज दॅट स्टॅनस फ्लोराईड. देन सेकंड, व्हेन आय ॲड 2 drops of 10% solution of stannous fluoride and 2 drops of silver nitrate, that is AgNO3, are mixed on a spot plate, a brown precipitate is formed. So when you add these 2 drops of your sample with 2 drops of your silver nitrate, it forms a brown precipitate. That means your stannous fluoride is there. So these are the 2 tests for the particularly stannous fluoride, right. The next part, that is a test for the purity. So the pH of your 0.4% solution is 2.8 to 3.5. सो जेव्हा तुम्ही स्टॅनस फ्लोराईडचं 0.4%चं सोल्युशन प्रिपेअर करता तेव्हा त्याचं पी एच काय असतं 2.8
टू 3.5 ह्या रेंजमध्ये असेल. जर सपोज टू बी जर त्याचं pH आपण 0.4% सोल्युशन घेतलं, एखादं मी प्रिपरेशन बनवलं आहे आणि मला आयडेंटिफाय करायचं की हे स्टॅनस फ्लोराईड प्युअर फॉर्ममध्ये आहे की नाही. ओके, तर मी काय करणार, त्याचं 0.4% सोल्युशन बनवणार. म्हणजे काय करणार, 0.4 ग्रॅम मी तो पर्टिक्युलरली ते सॅम्पल घेणार आणि 100 ml मध्ये त्याला मी डिझॉल्व करणार. आता डिझॉल्व कशात करणार, वॉटरमध्ये डिझॉल्व करणार, कारण मी प्रॉपर्टीमध्ये बघितलं इट इज सोल्युबल इन वॉटर अँड नॉट सोल्युबल इन अल्कोहोल. सो मी ह्याचं 0.4 सोल्युशन बनवलं 100 ml मध्ये, बरोबर आहे. त्याचं pH मला जर 2.8 आणि 3.5 मध्ये जर भेटलं, दॅट मीन्स इट माइट बी युअर स्टॅनस फ्लोराईड. सो दीज आर द सम टेस्ट ऑफ आयडेंटिफिकेशन और प्युरिफिकेशन. Purity, sorry. The other test for the purity is that the impurity tested in the sample, that is stannous fluoride, are water insoluble substance which are not more than 0.2%. So those are the insoluble impurities, should not be more than 0.2%. Then antimony not more than 0.2%, and LOD, that is loss on drying not more than 0.5%. सो जर LODचं जर तुम्ही लिमिट बघितलं, सो बऱ्याचशा ठिकाणी 1% वगैरे मेजर केलेलं असतं. सो इट शुड बी रेंजिंग फ्रॉम 0.5 to 1. आता तुम्ही जेव्हा एखादं टेस्ट फॉर प्युरिटी लिहित असाल आणि तुम्ही जर म्हणाल की LOD नॉट मोर दॅन 10%, सो इट इज नॉट एक्सेप्टेड, यू विल राईट 0.5 to 1%. सो एक नॉर्मल रेंज आहे. याच्या पलीकडे कोणाचा रेंज मोनोग्राफ जर तुम्ही बघितले तर याच्या पलीकडे शक्यतो कोणाची LODची लिमिट नसते. सो हे कॉमन सेंटेन्स तुम्ही लक्षात ठेवू शकता अजूनही. ओके, then next, assay procedure. How I can identify the concentration of stannous fluoride in my particular sample of stannous fluoride, right? आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की स्टँडर्ड लिमिटमध्ये मी काय तुम्हाला सांगितलं की 2 वेगवेगळे आयन आहेत. पहिली गोष्ट म्हणजे स्टॅनस वेगळा आयन आहे आणि फ्लोराईड वेगळा आयन आहे, बरोबर आहे. आता असे प्रोसिजर नॉर्मली प्रत्येकाची एक असते. आता इथे 2 असे प्रोसिजर आहेत, बरोबर आहे. फर्स्ट वन दॅट इज असे प्रोसिजर फॉर स्टॅनस आयन अँड नेक्स्ट वन दॅट इज असे प्रोसिजर फॉर फ्लोराईड आयन. ओके, सो the first one, that is assay procedure for stannous ion, it is completely based on oxidation reduction reaction. Okay, so what we have to do in this, we have to weigh 250 milligram of stannous fluoride, then add or transfer to the 500 ml of conical flask. So this is my first step. Then I will add 300 ml of hot boiled 0.3 hydrochloric normal hydrochloric acid, and a stream of oxygen free inert gas is passed into the dissolved stannous fluoride. सो ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे, कोनिकल फ्लास्कमध्ये मी 3 नॉर्मल हायड्रोक्लोरिक ॲसिड 300 ml इन बॉईल फॉर्ममध्ये मी तिथे और हिटेड फॉर्ममध्ये मी तिथे ॲड करणार आहे आणि त्याच्याबरोबर मी इनर्ट गॅस ॲड करणार आहे जो कम्प्लिटली ऑक्सिजन फ्री असेल, राईट. इनर्ट गॅस तुम्हाला माहिती आहे. ओके, सो हे मी त्याच्यामध्ये ॲड करणार. सो दिस इज माय सेकंड स्टेप. देन आय विल कूल ॲट द रूम टेम्परेचर अँड 5 ml ऑफ पोटॅशियम आयोडाईड इज ॲडेड अँड टायट्रेटेड विथ पोटॅशियम आयोडाईड सोल्युशन. ह्याच्यामध्ये मी काय करणार, ब्युरेटमध्ये मी काय घेणार आहे, पोटॅशियम आयोडेट मी घेणार आहे. ओके, थर्ड स्टेपमध्ये मी काय केलं आहे की त्याच्यामध्ये मी पोटॅशियम आयोडाईड 5 ml ॲड केलं आहे आणि डायरेक्टली टायट्रेशनला स्टार्ट केलं आहे विथ युअर पोटॅशियम आयोडेट, यस, विथ युझिंग स्टार्च ॲज युअर इंडिकेटर. सो एंड पॉईंट काय असणार आहे, यू विल गेट अ कलर चेंज दॅट इज कलरलेस टू व्हायलेट. सो जेव्हा तुम्ही ब्युरेटमधनं पोटॅशियम आयोडेट ॲड करत जाणार ड्रॉप वाईज, ओके, सो यू विल ॲट वन पॉईंट यू विल गेट अ एंड पॉईंट. That end point in particularly observe under your color change from colorless to that violet color. That is your end point, and further you will calculate as per your assay procedure, okay, and you will get the percentage concentration of your that particular sample. So how much it contains the particularly stannous fluoride. So in this they have given a factor that is each 1 ml of that is 0.1 normal potassium iodide, that is equivalent to 5.935 milligram of stannous iron. So this is the assay procedure for stannous iron. Next we will see assay procedure for fluoride iron. So fluoride iron, it is estimated by measuring potentially the pH of standard and a test solution.
A standard graph is plotted between log concentration and potential in millivolts. From the graph, the concentration of unknown is determined using the formula, that is 125 C by W or C is equal to W by 125. So ह्याच्यामध्ये आता आपण काय करणार आहोत, the fluoride ion are estimated by measuring the potentially or potentiometrically the pH of the standard of the test solution. So ह्याच्यामध्ये आपण काय करतो, एक ग्राफ काढून घेतो. Okay, so you will plot your graph. Okay, so that graph, it is between a log concentration versus potential millivolt. Okay, so you will get your concentration over here. Okay, and you will get millivolt over here. So एक असा तुम्ही ग्राफ कॉन्सन्ट्रेशन काढून घेणार. ह्याच्यामध्ये काय करणार तुम्ही, पहिलं एक स्टँडर्ड सोल्युशन असणार आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशनचा pH चेक करणार आहे. वेगवेगळं कॉन्सन्ट्रेशन जसं तुम्ही ॲड करत जाणार आहे तेव्हा तुम्हाला एक ग्राफ काढून घेणार आहे. सो ह्याला मी म्हणतो स्टँडर्ड 1. ओके, ह्याला मी S म्हणतो. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहात की दुसरा जो टेस्ट सॅम्पल आहे त्याचं तुम्ही काढून घेणार आहात आणि त्याचा एक ग्राफ काढून घेणार. समजा ह्याला मी टेस्ट म्हणतो. ओके, सो त्याच्यानंतर हा जो स्टँडर्डचा जो माझा ग्राफ आहे आणि त्याला टेस्टला मी काय करणार आहे, कम्पेअर करणार आहे. ओके, सो आणि कम्पेअर केल्यानंतर कॉन्सन्ट्रेशनला जी रिडिंग मिळणार आहे त्याच्यामध्ये मी हे ह्या फॉर्म्युलामध्ये पुट करणार आहे, दॅट इज C इज इक्वल टू W बाय 125. So in which C is the concentration of fluoride in microgram per ml and W is weight of mg of stannous fluoride I have taken. So after this calculating, I will find out the concentration of the fluoride that is in microgram per ml after this calculation. Okay, I hope you understand the basic concept of your how to assay your stannous fluoride. Right, now we will see the uses for your stannous fluoride. So it is used to prevent dental caries in the form of your solution, gels, mouthwashes or dentifrices. So जर तुम्ही बघितलं तर आपण stannous fluoride कशामध्ये वापरतोय, डेंटल केरीजमध्येच यूज करतोय. देन इट हॅज ॲडव्हान्टेजेस ऑफ सोडियम फ्लोराईड, दॅट इज सिम्पल ॲप्लिकेशन अँड ग्रेटर इफेक्टिव्हनेस. जर मी stannous fluorideला माझा सोडियम फ्लोराईडशी जर कम्पेअर केलं तर मला दोन ॲडव्हान्टेजेस भेटतात स्टॅनस फ्लोराईडमध्ये. पहिली गोष्ट म्हणजे काय, त्याचं ॲप्लिकेशन जे आहे हे काय आहे, व्हेरी सिम्पल आहे. ओके, सो दिस इज माय फर्स्ट ॲडव्हान्टेजेस अँड सेकंड दॅट इज इट हॅज व्हेरी इफेक्टिव्ह ओव्हर युअर सोडियम फ्लोराईड. सो दीज आर द टू ॲडव्हान्टेजेस ओव्हर माय सोडियम फ्लोराईड. देन stannous ion present in the paste increases the anti-carcinogenic activity or action of fluoride ion. So it taste is unpleasant and can be used in a that is and can cause a decoloration of the teeth. So it has unpleasant taste as well as if there is a decoloration of teeth. So this is one more advantages or use of my stannous fluoride. Okay, so up to this we have covered the dental caries agent or anti-caries agent. So whenever there is a question, you have to write anti-caries agent in that stannous fluoride as well as sodium fluoride as your two inorganic compound. Then next, that is point, that is desensitizing agent. Right now, in this, in the name itself indicates it that something which is related to the sensitization. आता almost some people in this class may suffering from the sensitive teeth, right? This problem might be happen to you or your family members. So what is that? The teeth usually somewhat sensitive to heat and cold, especially during the tooth decay or toothache. So whenever there is a tooth decay is there, or toothache means what, there is a paining in your tooth, right? So in that condition, if your tooth is come in a contact with hot or cold beverages, right? So it starts paining, right? So that is actually your sensitivity, right? So the agent used in a dental preparation, so to reduce the sensitivity of teeth to heat and cold, that slightly acts as a local anesthetic agent.
सो आपण काय करतो की हे जे सेन्सिटिव्ह टूथ असतील ह्यांना जेव्हा हॉट आणि कोल्ड सारख्या टेम्परेचरमध्ये जर आपण जर ते पेनिंग स्टार्ट करतात तर त्याला मी सेन्सिटिव्हिटी म्हणतो आहे, बरोबर आहे. आणि जे एजंट ही सेन्सिटिव्हिटी रिड्यूस करतायत त्यांना मी काय म्हणतो आहे, डिसेन्सिटायझिंग एजंट, राईट. हा कन्सेप्ट तुम्हाला इझिली माहिती झालं आहे, कारण दिवसातनं 10 वेळा तरी ती सेन्सोडाईनची ॲडव्हर्टाईज लागतेच, बरोबर आहे. सगळ्यांनी बघितली असेल सेन्सोडाईनची ॲडव्हर्टाईज, आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तर आईस्क्रीम खाल्ल्यावरती चांगलेच सगळ्यांना आठवत असतील, डोळ्यासमोर पण आता आले असतील की त्यांचा चेहरा कसा होतो, बरोबर आहे. तर दॅट इज युअर सेन्सिटिव्हिटी. आता हे जे डिसेन्सिटायझिंग एजंट मी म्हणतो आहे हे एक्झॅक्टली काय करतायत, तुमची सेन्सिटिव्हिटी रिड्यूस करतायत. म्हणजे काय, ते स्लाइटली कुठेतरी एक लोकल ॲनेस्थेटिकसारखे ॲक्ट होत आहेत, बरोबर आहे. आता ॲनेस्थेटिक म्हणजे काय, भूलतज्ञ माहीत आहेत तुम्हाला. आय होप यू रिमेंबर दिस कन्सेप्ट. जे अनकॉन्शियस आपल्याला करतात, भूल देतात. डेंटल कोणी जर ट्रीटमेंट घेतली असेल, सर्जरी केली असेल तर पहिल्यांदा थोडंसं ते लोकल ॲनेस्थेटिक आपल्याला इंजेक्शन देतात, जेणेकरून आपल्याला तो पार्ट कम्प्लिटली सुन्न पडल्यासारखा वाटतो. मराठी वर्डमध्ये एकदम कळलं असेल, राईट. दॅट इज युअर ॲनेस्थेटिक, राईट. सो हे जे डिसेन्सिटायझिंग एजंट आहेत हे काय करतात, आपल्याला थोडंसं ॲनेस्थेटिक इफेक्ट प्रोड्यूस करतात, राईट. So that is your desensitizing agent. Now we will see the first inorganic compound in this desensitizing agent, that is your strontium chloride. That first is your strontium chloride. Very simple. That is Sr is for the strontium and chloride is for the Cl2 when it is attached with your 6 molecule of water. That is strontium chloride, right? SrCl2 and 6 water, right? So this is your molecular formula for strontium chloride. Molecular weight, these are the heavy molecular weight like your 266.6 gram. And method of preparation, so it is prepared by adding strontium carbonate to hydrochloric acid until the effervescence of carbon dioxide is not stopped. ओके. आता याच्यामध्ये काय आपण केलं आहे, स्ट्रॉन्टियम कार्बोनेट ॲड केला आहे, बरोबर आहे. सो हा कार्बोनेट आहे, ॲसिड बेस रिॲक्शन आहे, एकदम सिम्पल आहे. जेव्हा ॲसिड बरोबर रिॲक्ट होणार आहे स्ट्रॉन्टियम कार्बोनेट, तो काय करणार आहे, कार्बन डायऑक्साईड रिलीज करणार आहे. दिस इज अ बेसिक सेन्स ऑफ युअर ॲसिड बेस रिॲक्शन. सो स्ट्रॉन्टियम कार्बोनेट दॅट इज SrCO3, इट विल रिॲक्ट विथ or with by adding of your 2 molecule of hydrochloric acid, it will form strontium chloride, that is SrCl2. In this, water is released and oxygen is evolved from your preparation, right? In this you will form strontium chloride. So this is very simple. याच्यामध्ये फक्त तुम्हाला केमिकल ही जी रिॲक्शन आहे ही फक्त लक्षात ठेवायचं आहे. मेथड ऑफ प्रिपरेशन तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता, ओके, इझिली प्रिपेअर करू शकता. सो यू हॅव टू रिमेंबर दिस रिॲक्शन, राईट. Then we will see the physical properties of your strontium chloride. So it is available in the form of white crystals or granules. Then it effervescence in a dry air. आता तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आपण कशापासून बनवलं आहे, strontium carbonate, right? Because of this, what happen exactly, this can release the carbon dioxide in the air when it get in contact with air. So this is your property, that is it has effervescence in a dry air. Again, it is soluble in water and it is soluble in alcohol as well, slightly, right? Then we will see the uses. It is added in toothpaste to reduce the pain in sensitivity test. Definitely, कारण त्याची प्रॉपर्टीज काय आहे, हा काय आहे, डिसेन्सिटायझिंग एजंट आहे. म्हणजे काय, आपण टूथपेस्टमध्ये यूज करतो सेन्सिटिव्हिटी रिड्यूस करण्यासाठी, राईट. इट बिईंग ॲडेड इन द डायटरी सप्लिमेंट पीपल यूजिंग इन बाइंडिंग बोन्स. सो बाइंडिंग बोन्स कंडिशनमध्ये आपण सप्लिमेंट म्हणून सुद्धा स्ट्रॉन्टियम क्लोराईड देतो. देन स्ट्रॉन्टियम 89 इज यूज इन अ प्रोस्टेट कॅन्सर. सो दिस इज वन टाइप ऑफ कॅन्सर. Whenever there is a prostate cancer, it can be used, that is strontium 89, right? Because these are the heavy molecules.
इट इज ऑल्सो फाउंड टू बी इफेक्टिव्ह इन ऑस्टिओपोरोसिस. जेव्हा बोन थिकनिंग वगैरे जे होतं, ज्याला आपण पोरोसिस तुमच्या ॲनाटॉमिकल कंडिशनमध्ये म्हणतो, राईट, तेव्हा त्यामध्ये स्ट्रॉन्टियम आपण देऊ शकतो, राईट. सो इट इज हॅव क्वाईट इफेक्टिव्ह इन ऑस्टिओपोरोसिस. देन फॉर्म्युलेशन, मार्केटेड प्रिपरेशन जे तुम्हाला म्हणतोय मी, इट इज यूज ॲज अ 10% वेट बाय वेट toothpaste to relieve dental hypersensitivity occasionally in medicated dentifrices. जेव्हा हायपर सेन्सिटिव्हिटी होते, म्हणजे एकदम सेन्सिटिव्हिटी जेव्हा कंडिशन होते, त्यावेळेस आपण हे 10% वेट बाय वेट आपण ती पावडर यूज करू शकतो आपल्या फॉर्म्युलेशनमध्ये, ओके, किंवा टूथपेस्टमध्ये यूज करू शकतो ऑफ स्ट्रॉन्टियम क्लोराइडचं. सो दिस इज युअर डिसेन्सिटायझिंग एजंट. सो व्हेन एव्हर देर इज अ क्वेश्चन in your exam or explain the treatment for the sensitive tooth, so you have to explain first what is meant by sensitive tooth, why it is happen, okay, and you have to give directly the example of strontium chloride, that is your ट्रीटमेंट अगेन्स्ट सेन्सिटिव्हिटी, राईट, ऑर डिसेन्सिटायझिंग एजंट, दॅट इज युअर स्ट्रॉन्टियम क्लोराइड. एवढंच तुम्हाला लिहायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला असे लिहायची गरज नाही आहे. आपण तिथे तुम्हाला इथे असे प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. आयडेंटिफिकेशन टेस्ट पण तुम्हाला इथे इन्व्हॉल्व केलेलं नाही आहेत मी ह्याच्यामध्ये, ओके. दॅट इज सफिशियंट. इट माइट बी कम्स फॉर युअर 4 मार्क्स, ओके. त्याच्यामध्ये तुमची मेथड ऑफ प्रिपरेशन इम्पॉर्टंट आहे आणि रेस्ट ऑफ युअर फिजिकल प्रॉपर्टीज, युजेस अँड फॉर्म्युलेशन्स, राईट. सो दिस इज फॉर युअर डिसेन्सिटायझिंग एजंट, राईट. Now the final part of this unit, that is zinc oxide eugenol cement. So zinc oxide eugenol, that is ZOE, हा एक शॉर्ट फॉर्म पण तुम्ही लक्षात ठेवून द्या, व्हॉट इज मीन बाय ZOE, कारण डायरेक्टली एक्झाममध्ये पण तुम्हाला लिहू शकतात. एक्सप्लेन in detail about the ZOE, or write short note on ZOE, that is zinc oxide eugenol. So have been used in extensively in dentistry since 1890s, right. आता आपल्यामध्ये पण काही असे स्टुडंट्स असतील ज्यांनी आपल्या टूथमध्ये सिमेंट लावलेलं आहे. आता हे सिमेंट म्हणजे कुठलं, आपलं भिंतींना वगैरे लावतो, वॉल बनवताना ते लावतो, ते सिमेंट आहे का, नाही. असा एक काळ होता जेव्हा लहान होतो आपण, जेव्हा कळत नव्हतं, जेव्हा असं कोणतरी म्हणायचं, असं माझ्या बाबतीत तरी घडलंय, तुम्हाला पण मे बी झालं असेल, मी दातामध्ये सिमेंट लावून आलो. असं मला वाटायचं की पण दातामध्ये सिमेंट लावायचं झालं तर मग डॉक्टरकडे जायची काय गरज आहे, आपल्या घरी तर भेटतं कुठे हे सिमेंट वगैरे असतं पडलेलं, लावायचं त्यातलं सिमेंट, बरोबर. सो इज दॅट इज युअर सिमेंट? नो. सो दिस इज युअर झिंक ऑक्साईड युजेनॉल सिमेंट, राईट. नाव यू विल अंडरस्टँड व्हॉट इज युअर झिंक ऑक्साईड युजेनॉल. सो झिंक ऑक्साईड eugenol is a material formed by the combination of your zinc oxide and eugenol, which is contained in oil of cloves. आता क्लोव माहिती आहे सगळ्यांना, बरोबर आहे. क्लोव ऑइल पण तुम्हाला माहिती आहे. आता त्याच्यामध्ये क्लोवचा केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे एक, जो युजेनॉल आहे, बरोबर आहे. आता ही एक ट्रीटमेंट, घरगुती उपाय आपण सगळ्यांनी केलेला असेल की जर रात्रीच्या वेळी जर तुमचा कोणाचा जर दात वगैरे दुखायला लागला तर आपण काय करतो मेजरली, की लवंगचा एक तुकडा असा दातामध्ये दाबून ठेवतो जिथे आपला दात दुखतो तिथे, बरोबर आहे. आता आपण त्याच्यानंतर आपल्याला चांगला इफेक्ट भेटतो. आता त्याच्यामध्ये काय होतं आहे की जेव्हा तुम्ही तो लवंग किंवा क्लोचा जो आहे, क्लो बड तुम्ही टीथवरती ठेवता प्रेस करून, त्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये तुमचं क्लो ऑइल रिलीज होतं, बरोबर आहे. म्हणजे त्याच्यातून थोडंसं एक्सक्रीट होणार आहे, बरोबर आहे, एक्स्ट्रॅक्ट होणार आहे, ते तुमच्या टूथवरती कुठेतरी डिपॉझिट होणार आहे. आता ते क्लो ऑइल आहे, त्याच्यामध्ये केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे, तो कुठला आहे, युजेनॉल आहे, बरोबर आहे. तो युजेनॉल ॲज युअर डिसेन्सिटायझिंग एजंट ॲक्ट करतो किंवा लोकल ॲनास्थॅटिक म्हणून ॲक्ट होतो आहे. म्हणजे तो काय करतो आहे तिथे की तुमचं जे पेनिंग होतं आहे ते सेन्सेशन स्टॉप करतो, म्हणून तुम्हाला काय भेटतो इफेक्ट, की पेन रिलीफ म्हणून तुम्हाला तो इफेक्ट होतो. आता ती प्रॉपर्टी आपण आपल्या ह्या सिमेंटमध्ये यूज करतो आहे, ओके. दॅट इज युअर झिंक ऑक्साईड युजेनॉल. सो मी काय करणार आहे पहिलं, की तो क्लो आहे तो एक्स्ट्रॅक्ट करून घेणार आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये मी काय युजेनॉल एक्स्ट्रॅक्ट करून घेणार आहे, म्हणजे त्या क्लो ऑइलमधनं फक्त मी युजेनॉल तेवढा कंटेंट रिमूव्ह करून घेणार, बरोबर. आणि तो मी झिंक ऑक्साईड बरोबर फॉर्म करणार आणि त्याचं प्रिपरेशन मी माझ्या डेंटल ट्रीटमेंटसाठी यूज करणार आहे, राईट. सो दिस इज युअर झिंक ऑक्साईड युजेनॉल सिमेंट, राईट.
So an acid-base reaction takes place with the formation of zinc eugenolate chelate. The reaction is catalyzed by the water and accelerated by the presence of metal salt. So in this way, the zinc oxide eugenol cement are noted for the sedative effect of eugenol has on pulp of teeth. As I have told, some kind of local anesthetic effect सुद्धा आपल्याला भेटतो. In the way it is a sedative effect, we will also be there. So eugenol is found in oil of cloth that I have told. The two components of zinc oxide eugenol cements are available in either paste or oblique powder liquid form. So जो तुम्ही बघितला हे जे सिमेंट आहे हे काय आहे, एकतर पेस्ट फॉर्ममध्ये असेल म्हणजे सेमी सॉलिड फॉर्ममध्ये असेल. म्हणजे काय, झिंक ऑक्साईड आणि युजेनल हे दोन वेगळे कंटेंट आहे. हे दोन्ही पण तुम्हाला एकतर सेमी सॉलिड फॉर्ममध्ये भेटतील म्हणजे झिंक ऑक्साईड सेमी सॉलिड आणि युजेनल सेमी सॉलिड आणि ते तुम्ही अप्लाय करणार तुमच्या टूथवरती. हा एक फॉर्म्युला असेल, फॉर्म्युलेशन असेल. किंवा दुसरं काय, झिंक ऑक्साईड पावडर फॉर्ममध्ये असेल आणि तुमचं युजेनल लिक्विड फॉर्ममध्ये असेल. ह्या दोन वेगवेगळ्या पद्धतीमध्ये तुमचं हे सिमेंट असू शकतं. That is zinc oxide eugenol cement. Then zinc oxide eugenol cements are commonly used as a cavity liner under your dental amalgam and temporary filling of material. So जे डेंटल केरीजमध्ये जे कॅव्हिटीज वगैरे फॉर्म होतात आपल्या, बरोबर आहे, ते फिलअप करण्यासाठी आपण हे झिंक युजेनॉल सिमेंट आपण मेजरली यूज करू शकतो. बरोबर आहे. नाव देर आर 4 टाइप्स ऑफ युअर zinc oxide eugenol. So classification is that type 1, type 2, type 3, type 4. नावं तर एकदम सिंपल आहेत. बरोबर आहे. सो टाईप 1 दॅट इज युअर टेम्पररी सिमेंटेशन. म्हणजे काय, जो टाईप 1 झिंक ऑक्साईड युजेनल आहे हे काय, आपण टेम्पररी सिमेंट टाकतो. बरोबर. डॉक्टर तुम्हाला विचारतात की हे टेम्पररी टाकूया का, की त्याच्यावरती स्टीलची कॅप किंवा सिरॅमिकची कॅप लावून तुम्हाला देऊ. तर त्या कंडिशनमध्ये त्यांना काय करायला लागतं, टेम्पररी कॅप सिमेंट टाकायला लागतं. नंतर ते रिमूव्ह करून पुन्हा एकदा क्लीन करून तो एकतर टूथ तरी वेगळा काढतात किंवा परमनंट तुम्हाला कॅप देतात. बरोबर आहे. त्यावेळेस आपल्याला हे टेम्पररी सिमेंटेशन लागतं. नंतर परमनंट सिमेंटेशन, जेव्हा एकदम टूथ बारीक झालेला असतो, कमी झालेला असतो, त्यावेळेस त्याला थोडासा शेप द्यायला आपण सिमेंट लावतो. बरोबर आहे. आणि त्याच्यावरती आपण ही कॅप लावत असतो. बरोबर. तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला परमनंट सिमेंटेशन लागतं. इन दॅट यू कॅन यूज दॅट दिस टाईप 2 झिंक ऑक्साईड युजेनॉल. नाव टाईप 3 इज दॅट फॉर टेम्पररी फिलिंग अँड थर्मल बेस. हे तुम्ही फेसबुकवरती बघितलं असेल, थोडंसं सिमेंटेशन ॲड करतात, त्याच्यानंतर यू व्ही रेडिएशन किंवा थर्मल वेव्स त्याला प्रोव्हाइड करतात आणि त्यांना थोडंसं फिक्स करतात. बरोबर. दॅट इज युअर टाईप 3 युजेनॉल झिंक ऑक्साईड युजेनॉल सिमेंट. अँड फोर्थ वन जे आहे कॅव्हिटी लायनर आहे. ओके. जसं तुम्हाला कुकरमध्ये एक लायनर असतो माहिती आहे, रबरचा ब्लॅक कलरचा. बरोबर आहे. तो लायनर काय करतो, एक गॅप फिलअप करतो. म्हणजे ज्याच्यामुळे काय होतं की दोन वेगवेगळे लीड आणि तुमचा जो चेंबर आहे हे प्रॉपरली फिक्स होतात, एअर गॅप कुठे राहत नाही. तसंच हे जे आपल्या टूथमध्ये जे गम्स असतील, त्याच्यानंतर इन बिटवीन टीथमध्ये जे काय गॅप राहते, ज्याच्यामुळे हे मटेरियल स्टिक्स होऊन तिथे डिके होण्याचे चान्सेस आहेत, तिथले जे कॅव्हिटी फिलअप करण्याचे हे कोण काम करतं आहे, दॅट इज कॅव्हिटी लायनर. इन दॅट कंडिशन यू कॅन यूज झिंक ऑक्साईड इज युअर झिंक ऑक्साईड युजेनॉल सिमेंट ॲज युअर कॅव्हिटी लायनर. राईट. सो दिस इज द next type of fourth type of your zinc oxide eugenol. Then next, that is composition of zinc oxide eugenol. So in this जर पावडर फॉर्ममध्ये जर आपण यूज करायचं असेल तर त्याच्यामध्ये काय आहे, 69% ऑफ युअर झिंक ऑक्साईड इट ॲक्ट्स ॲज युअर प्रिन्सिपल इन्ग्रेडियंट. राईट. त्याच्यामध्ये व्हाईट रोजेस पण असतील विच इज युअर 69.3% टू रिड्यूस द ब्रिटलनेस, टू सेट्स द सिमेंट्स अँड मेंटेन युअर होमोजिनिसिटी. सो हे जे होमोजिनिसिटीसाठी किंवा जो ब्रिटलनेस जो आहे होऊ नये याच्यासाठी आपण हे करतो. आता ब्रिटल म्हणजे काय, जर तुम्ही एखादी टॅबलेट बघितली तर ती हार्ड असते किंवा थोडीशी ब्रिटल असते. म्हणजे काय, ठिसूळ म्हणतो आपण. म्हणजे हातात घेतल्यावरती थोडंसं प्रेशर दिल्यावरती काय होतं, ती लगेच ब्रेक होते. मग सिमेंट जे आपण दातामध्ये टाकणार आहे ते थोडंसं प्रेशर दिल्यावरती जर ब्रेक झालं तर त्याचा यूज होईल का, नाही. म्हणजे त्याची जी ब्रिटलनेसची प्रॉपर्टी आहे ते आपल्याला रिड्यूस करायला हवी. म्हणजे तो जास्त वेळ आपला त्याची शेल्फ लाईफ जास्त वेळ असू शकते. सो दिस इज द यूज. राईट.
ऑफ युअर व्हाईट रोजिन. त्याच्यानंतर थर्ड इन्ग्रेडियंट काय, झिंक ॲसिटेट असेल 1% विच ॲक्सिलरेट और इम्प्रूव्ह द स्ट्रेंथ. अँड झिंक स्टिरेट आहे त्याच्यामध्ये आपण यूज करतो 0.7% विच ॲक्ट्स ॲज अ ॲक्सिलेटर और प्लास्टिसायझर. आता लिक्विड फॉर्ममध्ये जर असेल तर युजेनॉल त्याचं काय 85% युजेनॉल घेतो आपण विथ रिॲक्ट विथ झिंक ऑक्साईड ॲक्ट ॲज अँटी ॲनेस्थेटिक म्हणजेच काय लोकल ॲनेस्थेटिक. आणि त्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल पण टाकतो दॅट इज 15% दॅट ॲक्ट्स ॲज अ प्लास्टिसायझर. म्हणजे हे कुठलं कॉम्बिनेशन मी सांगितलं तुम्हाला जे आता बोललो होते मी इथे, हा जो तुम्हाला इथे मी फॉर्म्युलेशन सांगितलं होतं पावडर लिक्विड फॉर्म्युला, हा कुठला फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये झिंक ऑक्साईड पण आहे आणि युजेनॉल पण आहे. हा पावडर लिक्विड फॉर्म्युलाचा आहे, त्याचं तुम्हाला इथे कंपोजिशन मी इथे तुम्हाला मेन्शन केलं आहे. ओके, म्हणजे उद्या जर मी तुम्हाला सांगितलं जसं फार्मास्युटिक्समध्ये तुम्ही वेगवेगळे प्रिपरेशन बनवता, सिम्पल सिरप असेल त्याच्यानंतर सस्पेन्शन बनवता, तसं मी तुम्हाला सांगितलं की प्रिपेअर झिंक ऑक्साईड युजेनॉल सिमेंट, तर तुम्ही काय करणार आहात, हे सगळे इन्ग्रेडियंट घेणार आहात जे पावडर फॉर्ममध्ये असतील, झिंक ऑक्साईड, व्हाईट रोजिन, झिंक ॲसिटेट स्टिरेट प्रॉपर मिक्स करणार आणि लिक्विडबरोबर मिक्स करणार तुम्ही. लिक्विड काय असेल त्याच्यामध्ये युजेनॉल फ्लो ऑइल दॅट इज युअर फॉर्म्युलेशन, हे तुम्ही मिक्स करून टूथवरती अप्लाय करणार जिथे डेंटल केरीज असतील, ओके, किंवा कॅव्हिटी फॉर्म झाले असतील, राईट. सो दिस इज युअर नेक्स्ट ट्रीटमेंट फॉर युअर डेंटल प्रोडक्ट झिंक ऑक्साईड युजेनॉल सिमेंट. Then uses, we will see the uses of zinc oxide eugenol. It is used in temporary and permanent cementation, that you know. It is used as a pulp, as a capping agent, right. Then prior to root canal treatment, zinc oxide eugenol is reduced to the pain sensation in the teeth. आता तुम्हाला माहिती आहे रूट कॅनल बऱ्याच जणांनी केलं असेल सुद्धा किंवा पाहिलं असेल रिलेटिव्समध्ये, फ्रेंड्सचं, ओके. तर त्या कंडिशनमध्ये काय करतात तुम्हाला माहिती आहे की आपण गेलो आणि रूट कॅनल लगेच 5 मिनटात करून आलो किंवा हाफ आवरमध्ये करून आलो असं नाही होत. एक 2-3 सिटिंग्स त्यांना द्यायला लागतात आपण त्या पर्टिक्युलर डेंटिस्टला. त्याच्यामध्ये तो पहिल्यांदा क्लिनिंग करून घेणार, बरोबर आहे, नंतर सिमेंटेशन करणार, त्याच्यानंतर ते पुन्हा सिमेंट रिमूव्ह करणार, पुन्हा क्लिनिंग करणार. त्याला जर वाटलं की स्वेलिंग वगैरे कुठे नाही आहे तर मग तो त्यावेळेस करतो, अदरवाईज थोडंसं स्वेलिंग रिड्यूस करून, सेन्सिटिव्हिटी रिड्यूस करून थर्ड सिटिंगमध्ये तो रूट कॅनल करतो, बरोबर आहे. तर त्या कंडिशनमध्ये पुन्हा त्याचं रिइन्फेक्शन होऊ नये म्हणून ते काय करतात, थोडं सिमेंटेशन केलं जातं. अँड दॅट इज टेम्पररी सिमेंटेशन बाय टाईप 1 ऑफ युअर झिंक ऑक्साईड युजेनॉल अँड दिस इज युअर फर्स्ट यूज. देन नेक्स्ट, zinc oxide eugenol has anesthetic property as well as antibacterial property because you are using zinc oxide as well as eugenol. So this property definitely there will be there. Zinc oxide eugenol is used as an impression material during the construction of complete that is dentures. Then zinc oxide eugenol is used as mucostatic in a technique for taking impression from the gums as well as teeth. Then next and final use, that is zinc oxide eugenol cements are commonly used as activity liner under your dental amalgam or as a temporary filling material. So this is also I have explained. So these are the different uses for your zinc oxide eugenol. So up to this we have covered now the dental caries, right. dental caries मध्ये आपण काय बघितलं, सोडियम फ्लोराईड बघितला, सॉरी that is sodium stannous fluoride bagitla, right. Then next we have seen the desensitizing agent, that is your strontium chloride bagitla, so that is your desensitizing agent. And final one we have seen that is zinc oxide eugenol cement, right. So all the monograph we have seen over here. So here we complete the dental product. Ultimately we have completed our unit 2.